जेव्हा पण रील्स बघत होती ना, तर एकच रेसिपी समोर येत होती. अननस चीज रेसिपी येत होती. स्पायसी अननस, हे अननस, ते अननस. तर चला म्हटलं यार आपण ट्राय करूयात. तर त्यासाठी ना आपलं जे अननस असतं ना त्याला नंग करून घेतलंय. ते मला कोणाचे कपडे उतरवायला आवडत नाही. त्या माणसाकडनंच त्याचे कपडे उतरवून आणलेत मी, हे ना. त्याच्यानंतर त्याला गोरं करायचंय. स्वच्छ धुवायचं एकदम मस्तपैकी. स्वच्छ धुवून त्याला मस्त असं गोरं घेतलं मी, चकचकीत केलं मी, नाही ना घासून घुसून. त्याच्यानंतर त्याला काढून घ्यायचं पाण्यातून. त्याच्यानंतर त्याला कापून घ्यायचं, कारण तो लय माच करत होता. तर त्याला कापायचं, जसं गर्लफ्रेंडची बॉयफ्रेंड कापती ना तसंच त्याला कट करायचं छोट्या छोट्या पीसेसमध्ये. सॉरी, जोक होता बरं का. त्याला कापलं झालं, त्याला एका बाउलमध्ये एका कसल्याही भांड्यात काढायचं. त्याच्यानंतर आपण फेकून द्यायचं, म्हणजे साईडला करा. दुसरी वाटी घ्या, त्याला थोडी फिरवा, नाही फिरवली तरी चालेल, काही अडचण नाही. त्याच्यात ना मी पांढरं मीठ, काळं मीठ दोघं टाकलंय, कारण मी काळा आणि गोऱ्यामध्ये अजिबात फरक करत नाही. हां, काळं पांढरं मीठ टाकलं मी, नाही सॉरी, हां दोघं पण टाकलं. त्याच्यानंतर त्यात चटणी टाकायची. त्याच्यानंतर चाट मसाला टाकलाय. त्याच्यानंतर लिंबूचा रस टाकायचा. आता मेन आहे. त्याच्यानंतर छान असा टेस्ट येतो लिंबूमुळे. लिंबूचा रस निघत पण नव्हता. त्याच्यानंतर कसा बी काढला, त्याला मिक्स केलं. जसं तुम्हाला कुठेही बोट लावायची सवय असते ना, तसं मी याच्यामध्ये बोट टाकून मिक्स केलं. त्याच्यानंतर हे सगळं मसाले आपण अननसमध्ये टाकायचं, म्हणजेच पायनॅपल. त्याच्यानंतर त्याला मिक्स करायचं छान असं, सगळ्याकडे मस्तपैकी लावून द्यायचं. रेसिपी तर रेडी आहे. मी कोणाचे रिॲक्शन तर घेऊ नाही शकली, कारण घरी कोणीच नव्हतं माझ्याशिवाय, कारण माझ्या घरात मीच एक रिकाम टेकडी जी अशी कारनामे करत राहते. ही रेसिपी लागायला एक नंबर होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली नक्की 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 कमेंट